विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. सिव्हिल इंजिनिअरिंग यामधील महत्त्वपूर्ण टॉपिक मेटल फॉर कन्स्ट्रक्शन यावर आधारित महत्त्वपूर्ण असे प्रश्न आज आपण बघणार आहोत. लक्षात घ्या, आपण अपकमिंग एक्झाम नाशिक महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका किंवा इतरही एक्झामसाठी जर फॉर्म भरला असेल तर आजचा व्हिडिओ अगदी खास होणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. व्हिडिओला सुरुवात करा. सर्वात पहिला प्रश्न आहे, स्टोन्स आर ऑब्टेन फ्रॉम रॉक्स दॅट आर मेड ऑफ ओर्स, मिनरल, केमिकल कंपाऊंड की क्रिस्टल. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, मिनरल. लक्षात घ्या, रॉक्स आर मेड अप ऑफ मिनरल. दे कॅन बी मोनो मिनरलिक म्हणजे सिंगल मिनरल ऑर पॉली मिनरलिक म्हणजे मोर दॅन वन मिनरल. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ क्लासिफिकेशन ऑफ स्टोन? फिजिकल क्लासिफिकेशन, मिनरोलॉजिकल क्लासिफिकेशन, केमिकल क्लासिफिकेशन की प्रॅक्टिकल क्लासिफिकेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओला पॉज करायचा आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, मिनरोलॉजिकल क्लासिफिकेशन. लक्षात घ्या, द क्लासिफिकेशन ऑफ स्टोन आर फिजिकल बेस्ड ऑन स्ट्रक्चर, केमिकल बेस्ड ऑन केमिकल कंपोजिशन, प्रॅक्टिकल बेस्ड ऑन युजेस अँड जिओलॉजिकल बेस्ड ऑन मोड ऑफ ओरिजिन. मिनरोलॉजिकल क्लासिफिकेशन इज नॉट अ मीन्स ऑफ क्लासिफाईंग स्टोन. इन जनरल इट्स कॉल्ड केमिकल क्लासिफिकेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, सिव्हिल इंजिनिअरिंगकरिता जर फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे सिव्हिल इंजिनिअरिंग टॉपिकवर आधारित 15,000 प्रश्न आहेत विथ एक्सप्लेनेशन. प्राईज आहे 499. सोबत सब्जेक्टिव्ह 100 प्रश्न देखील आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. सब्जेक्टिव्ह आणि 100 प्रश्नांची ऑनलाईन टेस्ट जे आहे त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आणि टायमर प्रोव्हाइड केला आहे. मटेरियल जेवढे आहे ते इंग्लिश लँग्वेजमध्ये आहे. तुम्हाला लक्षात घ्या, तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगचं बुक जर घ्यायला गेले तर 700+ रुपयाला भेटतं, परंतु अगदी कमी फीमध्ये आम्ही तुम्हाला 15,000 प्रश्नांच्या PDF सोबत ऑनलाईन टेस्ट प्रोव्हाइड करत आहोत. याकरिता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करा. नक्की परीक्षेत तुम्हाला फायदा होईल. तसेच नाशिक महानगरपालिका नॉन टेक्निकल मटेरियल देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत, ज्यामध्ये 19,000+ प्रश्न आहेत. प्राईज आहे 499. हे देखील मटेरियल आपण परचेस करू शकता. सोबत मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं देखील मटेरियल आहे, ते देखील आपण परचेस करू शकता. यानंतर पुढील प्रश्न आहे, द हॉट मोल्टन मटेरियल ऑकरिंग नॅचरली बिलो द सर्फेस ऑफ अर्थ इज कॉल्ड लावा, स्लॅग की मॅग्मा. तर याला काय म्हणतात? तर याला मॅग्मा असे म्हटले जाते. लक्षात घ्या, हॉट मेल्टन मटेरियल इज कॉल्ड लावा व्हेन इट्स इरप्ट फ्रॉम अ व्होल्कॅनो अँड रिचेस द सर्फेस. स्लॅग इज अ वेस्ट मेटल फ्रॉम द स्मेल्टिंग ऑफ ओर. टफ इज अ पोरस रॉक फाउंड बाय कन्सोलिडेशन ऑफ व्होल्कॅनिक ॲश. पुढील प्रश्न, ॲट व्हॉट डेप्थ अँड रेट इज अ हायपाबिसिल रॉक फॉर्म्ड? ऑप्शन ए, स्लो कूलिंग ऑफ मॅग्मा ॲट कन्सिडरेबल डेप्थ, क्विक कूलिंग ऑफ मॅग्मा ॲट शॅलो डेप्थ, रॅपिड कूलिंग ऑफ मॅग्मा ॲट अर्थ सरफेस की ऑप्शन डी, रॅपिड कूलिंग ऑफ मॅग्मा ॲट शॅलो डेप्थ. तर याचं योग्य उत्तर काय असेल? राईट आन्सर आहे ऑप्शन बी, क्विक कूलिंग ऑफ मॅग्मा ॲट शॅलो डेप्थ. लक्षात घ्या, प्लुटोनिक रॉक आर फॉर्म्ड बाय स्लो कूलिंग ऑफ मॅग्मा ॲट कन्सिडरेबल डेप्थ. व्होल्कॅनिक रॉक आर फॉर्म्ड नियर द सर्फेस ऑफ अर्थ बाय रॅपिड cooling of magma. Hypabyssal rock are formed at a quick rate of cooling magma at considerable shallow depth. पुढील प्रश्न, व्हॉट इज अ सेडिमेंटरी डिपॉझिट? सेडिमेंटरी डिपॉझिट म्हणजे काय? ऑप्शन ए आहे, वेदर्ड प्रोडक्ट रिमेन्स ॲट साईट. बी, वेदर्ड प्रोडक्ट कॅरीड अवे इन सोल्युशन. सी, वेदर्ड प्रोडक्ट गेट्स कॅरीड अवे एजंट. ऑप्शन डी, इनसोल्युबल वेदर्ड प्रोडक्ट इज कॅरीड अवे इन सस्पेन्शन. तर सेडिमेंटरी डिपॉझिट म्हणजे काय? तर राईट आन्सर आहे ऑप्शन डी, इनसोल्युबल वेदर प्रोडक्ट इज कॅरीड अवे इन अ सस्पेन्शन. लक्षात घ्या, वेदर प्रोडक्ट रिमेन्स ॲट अ साईट इज कॉल्ड रेसिड्युअल डिपॉझिट. वेदर प्रोडक्ट कॅरीड अवे इन सोल्युशन इज केमिकल डिपॉझिट आणि वेदर प्रोडक्ट गेट कॅरीड अवे एजंट इज कॉल्ड ऑर्गॅनिक डिपॉझिट. पुढील प्रश्न, विच फॅक्टर डिस्टर्ब्स द इक्विलिब्रियम ऑफ रॉक्स कमेन्सिंग मेटामॉर्फिझम? ऑप्शन ए, increase in temperature. ऑप्शन बी, decrease in temperature and pressure. ऑप्शन सी, increase in temperature and pressure की ऑप्शन डी, decrease in pressure. आणि तुम्हाला जे आमचं मटेरियल आहे त्यामध्ये देखील तुम्हाला असेच प्रश्न, त्याचा ॲन्सर लगेचच भेटेल आणि त्याचं एक्सप्लेनेशन देखील भेटणार आहेत. 15,000 प्रश्नांची जर तयारी केली तर कोणत्याही अपकमिंग एक्झाममध्ये तुम्हाला अडचण येणार नाही.
तर आजच कोर्स परचेस करायचा आहे. प्राईस दिली फक्त 499. अगदी कमी फी ठेवण्यात आली. तर नक्की विद्यार्थी मित्रांनो परचेस करा. याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन सी, इन्क्रीज इन टेम्परेचर अँड प्रेशर. Rocks are stable at a temperature below 200 degrees Celsius and at the pressure existing. Any increase in above 2 factor can initiate the process of metamorphism. One factor alone is not sufficient to start metamorphism. Next, which of the following is not a metamorphic change? Calcite to schist, limestone to marble, shale to slate की granite to gneiss. तर याचं राईट आन्सर काय असेल? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. कॅल्साइट इज अ कार्बोनेट मिनरल वेअर स्किस्ट इज मेटामॉर्फिक रॉक फाउंड बाय मेटामॉर्फोसिस ऑफ मडस्टोन शेल टू हायर डिग्री दॅन स्लेट. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग रॉक्स आर हार्ड अँड ड्युरेबल? ऑप्शन आहे आर्गिलेसियस रॉक, सिलिसियस रॉक, कॅल्केरियस रॉक, कार्बोनेसियस रॉक. कोणता खडक हा हार्ड आणि ड्युरेबल असतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. यानंतर पुढील प्रश्न, फोलिएटेड स्ट्रक्चर इज व्हेरी कॉमन इन केस ऑफ सेडिमेंटरी रॉक्स, प्लुटोनिक रॉक्स, इग्नियस रॉक की मेटामॉर्फिक रॉक. सांगा, फोलिएटेड स्ट्रक्चर इज व्हेरी कॉमन इन केस ऑफ. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन डी, मेटामॉर्फिक रॉक. लक्षात घ्या, फोलेटेड रॉक्स कॅन स्प्लिट अप इन टू लेयर्स अलॉंग अ डिफिनाइट डिरेक्शन ओनली. सेडिमेंटरी रॉक्स आर जनरली स्ट्रॅटिफाईड अँड इग्नियस रॉक आर अनस्ट्रॅटिफाईड. यानंतर पुढील प्रश्न, ग्रॅनाइट इज अ टाईप ऑफ प्लुटॉनिक रॉक, मेटामॉर्फिक रॉक, हायपाबिसल रॉक की व्हॉल्कॅनिक रॉक. ग्रॅनाइटचा प्रकार सांगायचा आहे. तर ग्रॅनाइट हा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए प्लुटोनिक रॉकचा प्रकार आहे. लक्षात घ्या, ग्रॅनाइट इज फॉर्म्ड ॲट अ स्लो रेट ऑफ कुलिंग ऑफ मॅग्मा ॲट अ कन्सिडरेबल डेप्थ अँड सो इज अ टाईप ऑफ प्लुटोनिक रॉक. पुढील क्वेश्चन बघण्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्हाला कंटेंट आवडत जर असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. ज्यांना शक्य असेल ते खाली थँक्यू कमेंट करू शकता आणि लाईक केल्यानंतर खाली हाईप बटन येईल त्यावर क्लिक करा, जेणेकरून हा जो व्हिडिओ आहे तो यूट्यूब जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करेल. आणि लक्षात घ्या, अपकमिंग एक्झामकरता 2025मधील महत्त्वपूर्ण चालू घडामोडींचा एकच व्हिडिओ जर आपल्याला पाहिजे असेल तर तो आपण तयार केला आहे, ज्यामध्ये 300+ प्रश्न आपण कव्हर केले आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. नक्की त्यावर क्लिक करा आणि तो जो व्हिडिओ आहे आवर्जून बघा. येणाऱ्या परीक्षेमध्ये चालू घडामोडींचा तुमचा एकही मार्क जाणार नाही. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज अ हँड टूल यूज्ड फॉर क्वेरिंग? ऑप्शन आहे प्लायर, हॅमर, क्वेरिंग वायर की एक्सेसम. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, हॅमर. प्लायर इज अ नॉट यूज्ड इन क्वेरिंग. क्वेरिंग वायर इज यूज्ड फॉर कटिंग स्टोन ॲट अ साइट. एक्सेसम इज अ मॅन्युफॅक्चर ऑफ क्वेरिंग मशीन. हॅमर इज यूज्ड टू स्प्लिट रॉक्स. नेक्स्ट, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन line of least resistance and amount of explosive to be used? Option A, higher the LLR, higher the amount of explosive. Higher the LLR, lesser the amount of explosive. 10% more explosive for every 1 meter of LLR. 10% less explosive for every 1 meter of LLR. तर लाईन ऑफ लिस्ट रेजिस्टन्स आणि अमाऊंट ऑफ एक्सप्लोजिव्ह टू बी यूज्ड याचं रिलेशन काय आहे? तर ते आहे ऑप्शन ए. LLR is the shortest distance traveled by the expelled gases on blasting through a path which offers least resistance. Therefore, higher amount of explosive will result in higher LLR. पुढील प्रश्न, which of the following is not an explosive used for blasting? ऑप्शन आहेत गिलिग्नाइट, गन पावडर, फ्लॅश पावडर की नायट्रोसेल्युलोज. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, फ्लॅश पावडर. लक्षात घ्या, फ्लॅश पावडर इज यूज्ड प्रायमरली इन फायरवर्क्स अँड theatrical pyrotechnics. The other three are widely used in the querying field. Next question, which type of dressing does the figure below represent? ऑप्शन आहेत पीच फेस ड्रेसिंग,
फिरोड फिनिश, कॉम्ड फिनिश की फाईन टुलिंग? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, फाईन टुलिंग. यानंतर पुढील प्रश्न बघूयात. व्हॉट इज यूज टू ॲक्सलरेट द प्रोसेस ऑफ रबिंग इन रब्ड फिनिश ड्रेसिंग? वॉटर, वॉटर अँड सँड, क्ले की पेबल्स? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी, वॉटर अँड सँड. इन रब्ड फिनिश ड्रेसिंग, अ पीस ऑफ स्टोन इज रब्ड अगेन्स्ट a surface or a machine. Water and sand together act as an accelerator and help in rubbing action. Next question. Dressing of stone is carried out to: option A, to provide employment to people; option B, to make transport of stone to site easy and economic; option C, to reduce water content of stone; option D, to avoid further works on the stone. तर ड्रेसिंग ऑफ स्टोन का कॅरीड आउट केली जाते? राईट आन्सर आहे ऑप्शन बी, टू मेक ट्रान्सपोर्ट ऑफ स्टोन टू साइट इझी अँड इकॉनॉमिक. ड्रेसिंग reduces the excess weight of stone and helps in easy transport from the quarry to site of use, also proving the process to be economic. Next, how many type of dressing are there with respect to the place of work? ऑप्शन आहेत 4, 3, 2 की नन. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन सी, 2. देर आर 2 टाइप ऑफ ड्रेसिंग बेस्ड ऑन द प्लेस ऑफ द वर्क. They are query dressing and side dressing. Query dressing is carried out right after querying, whereas side dressing is done after transporting the queried rock to site. Next, circular finish stones are generally used for: option A, pillar; B, tombstone, landscaping की कॉलम? तर सांगा सर्क्युलर फिनिश स्टोन कशासाठी यूज केला जातो? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, कॉलम. लक्षात घ्या, सर्क्युलर फिनिश ड्रेसिंग इल्ड्स इन स्टोन विथ अ सरफेस दॅट इज राउंड अँड सर्क्युलर. दिस इज एक्झॅक्टली द टाइप ऑफ ड्रेसिंग स्टोन विच मीट्स द रिक्वायरमेंट ऑफ स्टोन रिक्वायर्ड फॉर कॉलम कन्स्ट्रक्शन. पुढील क्वेश्चन. क्वेरी फेस्ड फिनिश स्टोन आर ऑल्सो कॉल्ड: ऑप्शन ए, रेटिक्युलेटेड फिनिश; हॅमर फेस्ड फिनिश; रॉक फेस्ड स्टोन की प्लेन फिनिश? The Corey faced finish stone are also called. राईट आन्सर आहे ऑप्शन सी, रॉक फेस्ड स्टोन्स. पुढील क्वेश्चन. डायनामाइट इज मोर इफेक्टिव्ह एक्सप्लोसिव्ह दॅन गिलिग्नाइट, ट्रू ऑर फॉल्स? तर हे फॉल्स आहे. लक्षात घ्या, गिलिग्नाइट इज मोर कन्व्हिनियंट टू यूज अँड कॅन बी यूज्ड अंडर वॉटर, ऑल्सो हेन्स इट्स इफेक्टिव्ह दॅन डायनामाइट. पुढील क्वेश्चन. व्हॉट इज द सँड ब्लास्टिंग? ऑप्शन ए, process of making carving on stone surface; option B, curing technique; option C, dressing type; option D, process of using sand to blast stone surface. तर सँड ब्लास्टिंग म्हणजे काय? तर ऑप्शन ए, प्रोसेस ऑफ मेकिंग कार्विंग ऑन स्टोन सरफेस. यानंतर पुढील क्वेश्चन. फॉर अ गुड बिल्डिंग स्टोन, हाऊ मच इज द रिक्वायरमेंट क्रशिंग स्ट्रेंथ? लेस दॅन 50 न्यूटन पर mm स्क्वेअर, greater than 100 न्यूटन पर mm स्क्वेअर, 155 न्यूटन पर mm स्क्वेअर की ऑप्शन डी, 10 न्यूटन पर mm स्क्वेअर? तर फॉर अ गुड बिल्डिंग स्टोन हाऊ मच इज द रिक्वायरमेंट क्रशिंग स्ट्रेंथ? राईट आन्सर आहे ऑप्शन बी, ग्रेटर दॅन 100 न्यूटन पर mm स्क्वेअर. लक्षात घ्या, क्रशिंग स्ट्रेंथ और कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ अ स्टोन इज द लोड पर युनिट एरिया at which stone starts cracking. It should be greater than 100 Newton per mm square to ensure sufficient strength for use in construction. Next question. Which of the following is a good fire resistant stone? Option A, clay; option B, granite; option C, quartz की ऑप्शन डी, limestone? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए, क्ले. यानंतर पुढील क्वेश्चन. व्हॉट इज द फ्री स्टोन? फ्री स्टोन म्हणजे काय? स्टोन फ्री फ्रॉम इम्प्युरिटीज, stone that doesn't require dressing; metamorphic stone की stone free from veins and planes of cleavage. तर फ्री स्टोन म्हणजे ऑप्शन डी, स्टोन फ्री फ्रॉम वेन्स अँड प्लेन ऑफ क्लिवेज. यानंतर पुढील प्रश्न. व्हाय आर स्टोन्स विथ अ लाइटर शेड ऑफ कलर प्रिफर्ड? ऑप्शन ए, इझी टू क्लीन; इझिली अवेलेबल; डोंट स्पॉइल द अपीयरन्स की ऑप्शन डी, डार्कर शेड्स आर हेवियर?
तर हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंगची क्वेश्चन बँक हवी असेल तर 15,000 प्रश्न आहेत विथ एक्सप्लेनेशन सोबत ऑनलाईन टेस्ट देखील प्रोव्हाइड केल्या आहेत. नक्की परचेस करा. यामध्ये स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंग, सर्वेइंग, कॉकरिंग टेक्नॉलॉजी, हायवे इंजिनिअरिंग, डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर, फ्लूइड मेकॅनिक्स, फ्लूइड मशीन्स, इरिगेशन इंजिनिअरिंग, वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, रिन्युएबल एनर्जी इंजिनिअरिंग, ड्रॉइंग, त्यानंतर जिओटेक्निकल इंजिनिअरिंग, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, ट्रान्सपोर्टेशनल इंजिनिअरिंग आणि वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग हे सर्व सब्जेक्ट आपण कव्हर केले आहेत. तसेच ही जर व्हिडिओ सिरीज आपणाला अजून हवी असेल तर खाली कमेंट करा की अजून या टॉपिकवर व्हिडिओ बनवा किंवा खाली थँक्यू कमेंट करा. जेवढे जास्त कमेंट येतील त्यानुसार आपण अजून ही सिरीज घेऊन येणार आहोत. जर आपल्याला दैनंदिन बेसिसवर करंट अफेअरची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर हे आपलं यूट्यूब चॅनल आहे, त्याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून कोणत्याही सरळ सेवा परीक्षेकरिता तुम्हाला फायदा होईल. आणि 2025 मधील सर्व चालू घडामोडी प्रश्न बघायचे असेल तर व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर हा व्हिडिओ झाल्यानंतर लगेच त्यावर जाऊन व्हिडिओ बघून घ्या. थँक्यू.